नमस्कार मित्रांनो, बऱ्याच दिवसात तुमच्या कमेंट होत्या शेडचा व्हिडिओ दाखवा बनवा. तर हे 30 फुटाची रुंदी आहे, 30 बाय 50, 30 फूट रुंदी, 50 फूट लांबी. या दोन्ही गव्हाणी मधलं 3 फुटाचा स्पेस सोडलेला आहे आपण. या दावणीची रुंदी ही 20 इंचाची आणि हिची जी ही हाईट आहे इथं चारा खाण्यासाठी बोकडांना, तर ही 1.5 फुटाची हाईट आहे. त्याच्यानंतर हा जो गाळा बनवलेला आहे हा 7 इंचाचा गाळा बनवलेला आहे आणि त्याच्यावर 6 इंचाचा गाळा हा आहे आणि 7-7 इंचाचे हे वरचे 2 गाळे. हा गव्हाणीचा जो पत्रा वापरलेला आहे हा कोटिंग पत्रा आहे, हा काय जण धरत नाही आणि इथं पाणी लागायचा विषय नाही, त्याच्यामुळं गाण्याचा शॉर्ट नाही घेत काही. आणि हे जो गाळा बनवलेला आहे जो आपला जो गाळा आहे तो 18 बाय 10 फुटाचा एक गाळा आहे. त्याच्यामध्ये आता सध्या 10 बोकड सोडलेले पण याच्यामध्ये 15 बोकड सुद्धा एकदम मोकळे ढाकळे बसतात, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि तुम्हाला जर समजा 15 बाय 10चा एवढा जर गाळा बनवला ना तर त्यामध्ये 10 बोकड एकदम मोकळे बसतात, काहीच प्रॉब्लेम नाही. असे आपण या शेडमध्ये 4 गाळे बनवलेले आहेत. प्रत्येक गाळ्यामध्ये ज्याचा ज्याचा कॉक सेपरेट काढलेला आहे, त्याच्यामुळे पाणी त्यांना 24 तास ठेवलेलं असतं, त्याचा काही विषयच नाही. आणि इकडे जे आहे ना हे आपण इकडं हे तुरीच्या भुसासाठी इथं आतमध्ये स्टॉक केलेला आहे. इथं हे साधारणतः 8 बाय 12 फुटाचा हे भुसाचा स्टॉक आहे, जवळपास 3 पिकअप भुस याच्यामध्ये बसते. आणि इथं जे आहे ना हे फरकासाठी ही कोटीचा फायदा असा होतो, ज्यावेळेस तुम्ही इथं जर तुमच्या शेडमध्ये तुम्हाला फरक ठेवायचा आहे, गोण्या ठेवल्या, बायचान्स एखाद्या वेळेस एखादं करून असं असतं की जे याच्यातून बाहेर येऊ शकतं, बायचान्स येत नाही, जर आलं तर त्याने जर इथं खुराकाच्या गोण्या जर बघितल्या तुमच्या ठेवलेल्या तर ते फोडून खाणार आहे, मारणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही माझ्या शेडमध्ये खुराक ठेवायचा असला तर तुम्ही अशी पोती घ्या, याच्यामध्ये तुमचा खुराक भरून ठेवा, लागेल तर इथून दरवाजा इथं वरती केलं याच्यामधून खुराक पण काढता येतो, त्याचा एक तुमचा इथं फायदा होऊन जातो. आणि आपलं जे शेड मधलं जे काम आहे ना हे पूर्ण इथं तुरीचं भुस आहे. आम्ही जो चारा असतो आपला ना तो चारा आत्ताच काढून ठेवत असतो सकाळचा, म्हणजे सकाळचं काम लगेच कमी होऊन जातं. टोटली काम आपलं यांचं 40 बोकडं सांभाळायचं, फक्त 2 तास सकाळी आणि 2 तास संध्याकाळी, याच्या व्यतिरिक्त आपलं काम नाही. ओके.